तर गंगाखेड रासपचे रत्नाकर गुट्टे विजय झालेत। गंगाखेडमधून महत्त्वाची बातमी आपण बघतोय। रासपचे रत्नाकर गुट्टे विजय झालेले आहेत गंगाखेड या मतदारसंघातून। तर नालासोपाऱ्यामध्ये भाजपचे राजन नाईक यांचा विजय झालेला आहे। राजन नाईक यांनी क्षितिज ठाकूर यांचा मोठा पराभव केला आहे। भव्याचे क्षितिज ठाकूर यांचा पराभव झालेला आहे। नालासोपारामध्ये भाजपचे राजन नाईक हे विजयी झालेले आहेत। तर बदनापूरमध्ये आपण पाहतोय भाजपच्या नारायण कुचे यांचा देखील मोठा विजय झाला आहे। बदनापूरमध्ये नारायण कुचे यांनी विजय मिळवला आहे। तर सांगोल्यामध्ये शिंदे गटाचे शहाजी बापू पाटलांना मोठा धक्का बसलेला आहे। शहाजी बापू पाटील यांचा शेकापचे बाबासाहेब देशमुख यांनी 25,384 इतक्या मतांनी पराभव केलेला आहे। तर शहाजीबापू पाटलांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल। या ठिकाणी तिरंगी लढतीमध्ये शेकापचे बाबासाहेब देशमुख यांनी 25,000पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला आहे। तर गंगाखेड या मतदारसंघात रासपचे रत्नाकर गुट्टे हे विजयी झालेले आहेत। रत्नाकर गुट्टे हे विजयी झालेत। गंगाखेडमधून महत्त्वाची बातमी आपण बघतोय। तर नालासोपारामध्ये भाजपचे राजन नाईक हे विजयी झालेले आहेत। नालासोपारामध्ये भव्याचे क्षितिज ठाकूर यांना पराभवाचा मोठा धक्का सहन करावा लागलाय। नालासोपारा हा